कारण राज्यातल्या शेतकऱ्यांना 34,000 कोटींची कर्जमाफी केल्याची ऐतिहासिक घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। या कर्जमाफीचा फायदा राज्यातल्या 90% शेतकऱ्यांना होणार आहे। आजवरच्या काळात महाराष्ट्र सरकारने दिलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय। तर महाराष्ट्रामध्ये काही वेळापूर्वीच प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 34,000 कोटींचं कर्ज माफ केल्याची घोषणा केलेली आहे। एक ऐतिहासिक, एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज तुमच्यासाठी एक आनंदाची मोठी बातमी म्हणावी लागेल, ती म्हणजे जी प्रत्येक शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आणणारी आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची रक्कम 1 नोव्हेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे। आता बघा इकडे, अंतिम नोट राज्य सरकारने दिली आहे। आता कर्जमाफीचा फायदा राज्यातील सुमारे 6,56,000 लोकांना, शेतकऱ्यांना मिळणार आहे। या मागचा प्रवास कसा होता समजून घेणे महत्त्वाचं आहे, कारण निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता। तो आता शब्द पाळत आहेत का? नक्की आता पाहणार। अनेक शेतकऱ्यांच्या त्यावर विश्वास ठेवून कर्ज घेत होते, पण निवडणुकीनंतर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली नाही। त्यामुळे शेतकरी वर्ग संतापून लाखो शेतकरी कोर्टामध्ये गेले आणि मागील महिन्यातच त्यांची कोर्टामध्ये खाचिक्की दाखवून गेली। म्हणजेच ज्यावर आता न्यायालयाने निर्णय दिला आहे की कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे की पुढच्या महिन्यात आज शेतकऱ्याची जी कर्जमाफी होणार आहे त्यासाठी शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीतील थांबणार नाही। निधी नसला तरी सरकारला निधीची तरतूद कारण भाग पडेल। सरकारकडून जे काही मोठ्या प्रोजेक्टवर सध्या काम चालू आहे ते प्रोजेक्ट बंद करून सरकारला कर्जमाफीसाठी निधी मंजूर करून भाग आहे। कारण आता प्रत्येक शेतकऱ्याला ही शंका आहे की त्यांनी 2017, 19 किंवा 2020 पासून घेतलेले जे कर्ज सरकारच्या माध्यमातून किती प्रमाणात माफ होणार आहे यावरती उत्तर मिळेल आहे। तर सरकार सरसकट कर्जमाफी केली जाणार आहे का, हा आदेश कोर्टाने दिला असल्यास यावेळी सरकारकडून प्रयत्न शिल्लक नाही। गेले काही वर्ष शेतकरी कर्जमाफीसाठी न्यायाचा पायऱ्या चढत होते, परंतु त्याने प्रत्येक हे अखेर यशस्वी पडलेले आहे। अखेर कोर्टाने निर्णय दिला। या निर्णयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी कर्जमाफीसाठी आपल्या मंत्रिमंडळाची बैठक घेतली। शेतकऱ्यांची चौकशी कशी करावी, कोणत्या बँकांमधील कर्जमाफी करावी, पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी सुरू करावी याबद्दल चर्चाही या तिघांमध्ये झाली। पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीसाठी फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांना निवडण्यात आला आहे आणि ही जी कर्जमाफी पहिल्या टप्प्यात 14 जिल्ह्यांमध्ये केली जाणार आहे। हे लक्षात ठेवा, पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, अकोला, जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ यासारख्या सर्व जिल्ह्यांमध्ये वर्धा समावेश आहे। यामध्ये सर्व शेतकऱ्यांची फक्त शेतीसाठी कर्ज घेतले आहे। ज्या बँकेमध्ये त्याचं कर्ज आहे तर बँकेचं कर्ज माफ होणार आहे। पुढील बातम्या ज्या बातम्या पण दाखवल्या आहेत त्या तुम्ही बघू नका आणि पुढची बँका पण मी सांगणार आहे। बघा इथं बँक आता ज्या न्यूज वगैरे येत होत्या मध्ये अफवा पसरत होत्या की कर्जमाफी झाली, कर्जमाफी होणार आहे, कर्जमाफी झाली असं म्हणत होती, पण अद्याप त्यांच्याकडे लक्ष देऊ नका। आपण टोटली सर्व बातम्या असू दे, सर्व माहिती असू दे स्पष्ट सांगत असतो आणि खोटी कुठली अफवा पसरवत नाही। बघा इकडे पुढे आपण काही बँकांनी नाव घेणार आहे। तर बघा, तर बँकेत तुम्ही कर्ज घेत असेल तर तुमच्या काही टेन्शन नाही, कारण तुम्हाला इथं गरज नाही, कारण 100% तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे। त्यामुळे टेन्शन घेऊ नका कसलंच तुम्ही। जर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब केलं असेल तर आत्ता सबस्क्राईब करा। सबस्क्राईबचं बटन वरती आहे आणि बेल आयकॉनचं बटन म्हणजेच घंटीचं बटन पण दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। इंडिया पोस्ट ऑफ बँक दुसरी आहे, जे कॅनरा तिसरी आहे, ती ICICI बँक चौथी आहे, ती HDFC पाचवी बँक, कोटक बँक सहावी आहे, ती येस बँक सातवी आहे, जी जिल्हा मध्यवर्ती बँक, आणि जी 8वी आहे सरकारी बँक, 9वी जी आहे भूविकास बँक, 10वी आहे ती बँक ऑफ इंडिया, 11वी आहे ती बँक ऑफ महाराष्ट्र आणि 12वी आहे ती SBI बँक। तर 12 बँका अशा आहेत ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे। शेतकऱ्याचे घेतलेले कर्ज पाहिले असेल टप्प्याटप्प्याने माफ करण्यात जाणार आहे। सरकारने शेतकऱ्याला सल्ला दिला आहे की त्यांनी आपले आधार कार्ड असू दे, बँकेच्या खात्याशी लिंक असू दे, करून ठेवलेलं गडबड असू दे, जे काय होऊन गेले असेल, चुकीच्या गोष्टी असू दे, जुनी माहिती राहून गेली असेल, त्या कर्जमाफीसाठी अडथळा निर्माण होते। परंतु इथं सांगण्यात आले म्हणून KYC फॉर्म भरावा आणि त्यासाठी तुम्हाला सल्ला दिलेला आहे, कारण कर्जमाफीसाठी रक्कम डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यात येणार आहे। आता कर्जमाफीसाठी तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे।
पहिल्या टप्प्यातील कर्जमाफीसाठी 1 नोव्हेंबर पासून सुरू केलेल्या ही कर्जमाफीची तारीख जाहीर केली बघा 1 नोव्हेंबर। तर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यावाईज ही पहिल्या टप्प्यातील बँकांना हे आदेश दिले आहेत। मागच्या वेळी 2016 ते 2019 दरम्यान जी केली होती कर्जमाफी पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये कर्जमाफी झाली होती आणि आता देखील त्याच पद्धतीने प्रक्रिया सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यातील बँकांमध्ये कोणत्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी होईल? जे नियमित परतफेड करतील, ज्यांनी भरपूर कर्ज घेतलं अजून फेडलं नाही, त्यांना कर्जमाफी व्याज जास्त आहे, त्यांच्यासाठी देखील योजना लागू होणार आहे। लक्षात घ्या, कोर्टाचे आदेश दिल्यानुसार सरकारला आता कर्जमाफी करणे अनिवार्य झालं आहे। शेतकऱ्यांनी पूर्व आदेश दिले, उपोषण सरकारला आता जाग आली आहे। अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारला प्रत्यक्ष कर्मचाऱ्यासाठी तयारी करावी लागली आहे। शेतकऱ्यांसाठी आपल्या कर्जाची माफी योग्य रीतीने बँक द्यावी। KYC असू दे, फॉर्म असू दे, तुम्ही फॉर्म KYC करायचा फॉर्म करून घ्या लवकरात लवकर, जी काय पद्धतीने सांगितल्यानुसार। बघा इकडे कर्जमाफी आता जी झालेली आहे म्हणजे होणार आहे, कर्ज आहे ते तपासावे लागणार आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल। पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगर, अकोला सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जालना, नांदेड, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि शेवटच्या जिल्हा वर्धा समावेश या ठिकाणी जिल्ह्यामध्ये देखील शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा मिळेल। कोर्टाच्या आदेशामुळे कोणत्याही परिस्थितीत आता कर्जमाफी पूर्ण होणार आहे। यावेळी शेतकऱ्यांची सावध राहून चुकीची पावले उचलू नये। सरकारकडून अपडेट वेळोवेळी मिळेल। आपण या ठिकाणी प्रक्रिया लक्ष ठेवून करावी आहे, कारण कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक संकट कमी होणार आहे। भविष्यात त्यांनी अधिक फायदा होईल। त्यामुळे शेतकऱ्यांच्या ध्येयाने संयमाने ही प्रक्रिया पार पाडावी। यावेळी बँकांमध्ये कर्जाच्या यादीत पडताळणी करावी, आधार कार्ड लिंक करावे। त्यासाठी ज्या बँकांमध्ये कर्ज आहे त्या बँकांमधील रक्कम तपासावी। सरकारने पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त फायदा मिळण्याचा मार्ग दाखवला आहे। शेतकऱ्यांच्या कोर्टात आदेश पालन करून आपली पात्रता सुरक्षित करावी। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी एक ऐतिहासिक आनंदाची गोष्ट आहे। गेल्या 5 वर्षात 7 वर्षात या ठिकाणी न्यायालयाकडे न्याय दिला। त्यामुळे सरकारच्या शेतकऱ्यांनी आपले कागदपत्र तयार ठेवावे, बँकेशी संपर्क ठेवा आणि पुढच्या महिन्यापासून सुरू होणाऱ्या प्रक्रिया लक्ष ठेवावं। कोणत्याही परिस्थितीत आपण प्रक्रिया 1.5 ते 2 महिन्यात आता पूर्ण होईल। म्हणजे पुढचा महिना जो 1 नोव्हेंबर तारखेपासून कर्जमाफीसाठी सुरू होणार आहे। म्हणजे 1 नोव्हेंबर कर्जमाफी होणार आहे का? तर नाही। नोव्हेंबर पासून जिल्ह्याची समित्या तयार होणार आहेत का? तपासणी सुरू आहे का? या ठिकाणी सांगण्यात आले। बघा इकडे, घेतलेले कर्ज योग्य आहे का? कोणत्या वर्षी शेतकऱ्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतलंय? 2025 मध्ये घेतलं असेल तर त्यासाठी एक प्रोसेस अनुदान दिली जाईल। 2025च्या आधी कर्ज काढला असेल तर त्यासाठी थकीत शेतकऱ्यांपर्यंत सरसकट कर्जमाफी दिली जाणार आहे। बघा, इतकं मी माहिती तुम्हाला सांगत आहे, तर कर्जमाफी नक्कीच होणार आहे। त्यामुळे आता आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा। अर्थात तिथं शेतकरी असेल तर त्यासाठी यादी लवकरात लवकर बनवली जाणार आहे। शेतकरी असो त्यासाठी यादी वेगवेगळी बनवली जाईल। महत्त्वाचं म्हणजे शेतकरी अपात्र ठरला तर कर्ज शेती पिकासाठी केलं जाणार आहे। परंतु बऱ्याच शेतकऱ्यांसाठी पाईपलाईनसाठी जे कर्ज काढला असेल किंवा ट्रॅक्टरसाठी घेतला असेल तर अशा शेतकऱ्यांची यादी बनवली जाणार आहे। शेतकरी शेती पिकासाठी कर्ज घेईल पण कर्जासाठी दुसऱ्या ठिकाणी वापर केला असेल तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यातील वेगवेगळ्या बनवल्या जातील। म्हणजेच बघा, 1 नोव्हेंबर पासून शेतकऱ्याची जी पात्र स्थापना करण्यात आली आहे, समितीकडून तपासणी येईल। नंतर ही पात्रता तपासल्यानंतर म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांचे कर्ज बँकेत कट होणार सुरुवात होईल आणि नंतर कर्ज कट झाल्यानंतर शेतकऱ्यांना 2 लाखाचं कर्ज लगेच बँकेकडून दिलं जाणार। म्हणजेच आधी बँक 1.5 लाख कर्ज देण्याची मर्यादा, परंतु नंतर मर्यादा वाढवून देणार लोकांपर्यंत आली आहे। म्हणजे शेतकऱ्यांना आधी 1.5 लाखाचं कर्ज बँकेकडून मिळलं होतं, मात्र आता 50,000 वाढ करून 2 लाखाचं कर्ज शेतकऱ्यांच्या बँक खात्याशी बँकेकडून दिलं जात आहे। बघा, इथं पात्र शेतकऱ्यांसाठी पडताळणी करण्यासाठी जवळपास 1.5 महिन्याचा वेळ त्या ठिकाणी स्थापित करण्यात आला। समिती लागेल। आता बराच जणांना प्रश्न पडला असेल की 201 ज्या कर्जमाफीसाठी वंचित राहिले होते, पण कर्जमाफी मिळणार आहे का? कोर्टाच्या त्या पाठीमागे कोर्टाने दोन्ही शेतकऱ्यांच्या मागे आहे की, म्हणजे 2019 असू दे 2025 असू दे, 25च्या आधी कर्जमाफी होईल का? कोर्टाचे खंबीरपणे मागे उभे राहिलं की, कारण शेतकरी आता पाहिलं तुम्ही
जर राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले वचन पूर्ण केलं असतं तर शेतकऱ्यांकडून कोर्टामध्ये दाखल केलेले होते आणि शेतकऱ्यांच्या 2019 मध्ये कर्जमाफी वंचित राहिलं, पण या ठिकाणी कोर्टामध्ये याचिका दाखल केली की त्यामुळे कोर्टाकडून शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे। कोर्टाच्या आदेशानुसार कर्जमाफी 100% होणार आहे, त्यामुळे या ठिकाणी सर्वात काळजी करून घ्यायची आहे सर्वांनी। आता माहिती जी सांगणार आहे ती अपडेट बघायचं, आधारित लिंक ठेवावी, बँकेशी संपर्क ठेवावा, कोर्टाकडून येणारे अपडेट लक्षपूर्वक पाहावे। 14 जिल्ह्यांची यादी तर 12 बँकेची यादी येणार आहे। जास्तीत जास्त फायदा मिळेल। सांगितल्याप्रमाणे डिसेंबर शेवटच्या आठवड्यात कर्जमाफी तयार होणार आहे। आदेश मिळाल्यानुसार सरकारने कर्जमाफी 1.5 ते 2 महिन्याच्या आत पूर्ण करावी लागणार आहे, कारण त्यामुळे सरकारचे ध्येय प्रक्रिया संपूर्ण राज्य सरकारकडून येणारे अपडेट लक्ष ठेवा। बाकीच्या कर्जमाफीसाठी संदर्भात वेगवेगळे अपडेट या ठिकाणी आपल्या चॅनलवर भेटून जाईल, त्यामुळे आपल्या चॅनल आता सबस्क्राईब करून इथे बेल आयकॉनला प्रेस करा। चला, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये पाठवून ठेवा, कारण महत्त्वाचा व्हिडिओ आहे। कर्जमाफी नक्की होणार आहे। जी KYC प्रोसेस आहे तुमची लवकरात लवकर करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हे तुम्हाला आत्ताच सांगतो, तुम्ही जर कोणता दुसऱ्या अफवा पसरवत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवू नका। आपण आपल्या चॅनलवर महत्त्वाची माहिती देतो। आता चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।